नमस्कार, मी कुणाल दाते. राईट स्पॉट स्टुडिओ सातारा आयोजित या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. श्री अविनाश कदम मित्र समूह आयोजित SDPL सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अर्थातच मंत्री शिवेंद्रसिंह राजे चषकाचं आयोजन साताऱ्याच्या श्री शाहू महाराज क्रीडांगणामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अविनाश कदम काकांचे सुपुत्र या पॉडकास्टमध्ये माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत. युवा नेतृत्व या परिसरातलं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे असे यश कदम, आपलं सहर्ष स्वागत. यश, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला ही संकल्पना सुचली आणि त्यातल्या त्यात हा कॉन्सेप्ट काकांच्या समोर मांडला गेला, अविनाशजी कदम यांच्या समोर मांडला गेला. 35 वर्ष ते समाजकार्यात आहेत आणि त्यातल्या त्यात आता कुठेतरी पुढे जर आपण पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून आज तुम्ही ही एक मोठी संकल्पना सातारा जिल्ह्याला दिली. याच्या मागचा काय उद्देश आहे? उद्देश हा एकच होता की आपल्या साताऱ्यातील खेळाडू जे आहेत ते एका मोठ्या व्यासपीठावर जावे, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा की जेणेकरून त्यांना त्यांचं जे खेळ आहे तो इतर खेळाडूंना दाखवता यावा. हा आमचा एक उद्देश होता आणि आपले साताऱ्यातील खेळाडू हे बाहेर कुठं जास्त खेळायला जात नाहीत. मोजकेच प्लेयर आहेत की ते बाहेर पुण्यात असतील, मुंबईत असतील, रायगड वगैरे इकडे-तिकडे खेळत आहेत. पण साताऱ्यातला प्लेयर हा मोस्ट ऑफ प्लेयर आहेत ते इथंच थांबतायत, बाहेर खेळायला जात नाहीत. तर त्यांना एक प्लॅटफॉर्म चालू करून द्यायचा, या उद्देशानं आम्ही खेडवरनं येताना, खेड प्रीमियर लीगला गेलेलो. तिकडनं येताना भूषणबरोबर आमचं बोलणं झालं. त्यातून ही एक संकल्पना आली, की आपण एक साताऱ्यातल्या प्लेयरसाठी ही एक कन्सेप्ट आणूया साताऱ्यात. जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना आपल्याला खेळवता येईल आणि त्याप्रमाणे आम्ही 16च्या स्क्वॉडमध्ये एक फक्त 15च्या स्क्वॉडमध्ये एक प्लेयर फक्त आपण आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन खेळवायचा आणि बाकी कंपल्सरी सातारा जिल्ह्यातले प्लेयर खेळवायचे. अशी एक टुर्नामेंट आपण घेऊ असं ठरवलं आणि त्यातून हा संपूर्ण प्रवास चालू झाला. कोल्हापूरला शिक्षणासाठी तुम्ही होतात. फुटबॉल तिथे भरपूर प्रचलित आहे. तुम्ही देखील चांगला फुटबॉल खेळता. तुमच्या क्लबमध्ये अनेक खेळाडू चांगला फुटबॉल खेळतात. परंतु क्रिकेटमध्ये जास्त वेळ द्यावा, असं तुम्हाला का वाटलं? आपल्या इथं आता सातारा जिल्ह्यातील मुलांसाठी काय तर करायचं. आता सातारा जिल्ह्यात फुटबॉल आहेच. फुटबॉलच्या आम्ही मॅचेस घेतो. मी घेत आलोय. माझा फुटबॉलचा क्लब आहे. मी त्याही मॅचेस घेतो. पण क्रिकेटसाठी पण एक आता ISPLनं हा जो मोठा प्लॅटफॉर्म उभा करून दिलाय. त्या प्लॅटफॉर्मवर आपली मुलं जावीत साताऱ्यातील. एवढं चांगलं टॅलेंट आहे. त्यांना कुठं तर संधी मिळावी. यासाठी एक साताऱ्यात चांगल्या दर्जाची एक टुर्नामेंट घेऊया आपण, असं आमच्या एक मनात आलं आणि त्याप्रमाणे आम्ही हे सर्व चालू केलं आणि आज शेवटच्या एका स्टेपला आज पोहोचलेलो आपण आहे त्या स्पर्धेच्या. तर हाच एक आमचा याच्या मागचा हेतू होता. यश, तुमच्या डोक्यांमध्ये एक वेगवेगळ्या संकल्पना सातत्याने सुरू असतात. आपण पाहिलं की आपण असं ठरवलं होतं की 22 तारखेपासून 26 तारखेपर्यंत ही क्रिकेटची स्पर्धा करावी. बरं. पावसाचा जर व्यत्यय आला तर एखादा दिवस एक्स्ट्रा करावा. 27 तारीख आपण त्याच्यासाठी ठेवली. परंतु काल जसं समजलं की आता कुठेतरी पावसाने तळी दिली आहे, पाऊस येत नाहीये, तर मग आपण पॉडकास्ट करावं. हे लगेच इन्स्टंटली कसं काय सुचलं? काय आहे, आपल्या मित्रपरिवारातलेच कुणाच्या आयडिया असतात. त्याच्यातून आपल्याला हे होतं. कोण ना कोणतरी आमच्या मित्रपरिवारातलं बोलतं. आपला जो सुयश आहे, सुयशनं काल हे म्हणले, की आपण एक पॉडकास्ट घेऊया. जेणेकरून आपले जे प्लेयर्स आहेत त्यांच्यावर आपल्याला काहीतरी एक पॉडकास्ट बनवून आपल्याला एक कंटेंट मिळेल. त्या प्लेयरला पण एक प्लॅटफॉर्म त्यातनं हे होईल, की स्टेज डेअरिंग असेल. हे जरा थोडं वाढवता येईल आपल्याला. त्याप्रमाणे आम्ही मग विचार केला. आपण सर्व एकत्रच होतो आणि त्याप्रमाणे मग पुढं आपण आज हा अरेंज केला प्रोग्राम सगळा. आज ज्या पद्धतीने ते छत्रपती शाहू क्रीडांगण सजवलं गेलं, बॅनर्स, प्रिंटिंग्स असतील, त्यातल्या त्यात प्रमोशन असेल या संपूर्ण स्पर्धेचं. मग संपूर्ण सातारा जिल्ह्यात शहरात लागलेले फ्लेक्स असतील, तिथले बॅनर्स असतील. भूषण गोळे एक आयकॉन खेळाडू ब्रँड अँबॅसेडर या स्पर्धेचे आहे, त्याचे बॅनर्स असतील. या सगळ्या गोष्टीमागे या स्पर्धेचं ब्रोशर बनवणं असेल किंवा जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी संपूर्ण टीम ज्यावेळेला तिथे जाते, सादरीकरण करण्याचा प्रयत्न असेल. आज इथेही आपण पाहतो ट्रॉफी टेबलपासून ट्रॉफीपर्यंत एक वेगवेगळ्या पद्धतीच्या थीम्स या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या मायक्रो लेव्हलच्या मॅनेजमेंट तुम्हाला कशा जमतात? पूर्वीपासूनच सर्व छोट्या-मोठ्या स्पर्धा असतील, ह्या एक थोडंफार इकडच्या-तिकडच्या स्पर्धा वगैरे बघून शिकत आलेलो होतो. थोडंफार आता आपण या मोठ्या प्रमाणात बघतो IPL असेल, ISPL असेल, MPL असेल, यासारख्या मोठमोठ्या स्पर्धा होतील किंवा सुप्रीमो कप असेल वगैरे. इथं जे होते ते आपल्या सातारकरांना आपल्याला दाखवायचं आहे. थोडं का त्या प्रमाणात नाही, पण थोड्या प्रमाणात तरी आपण करू शकतो. हा एक उद्देश ठेवून आम्ही त्याप्रमाणे जरा थोडे बदल करत आम्ही हे सगळं डिस्कस केलं आणि करत गेलो. यामध्ये मोलाचा रोल ठरला
भूषणचा ठरला. भूषण जे काही आम्हाला कुठला एखादा घटक मिळत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल कुठल्या ह्याच्यासाठी, भूषणकडे त्याचे कॉन्टॅक्ट होते. भूषण लगेच कॉन्टॅक्ट करत होता. ते लगेच अवेलेबल करत होता. असं एक-एक त्याचबरोबर हे जे तुम्ही डिझाईन्स वगैरे बघताय, हा लोगो असेल, या लोगो मागचं जे आयडिया आहे, ही सगळी आमच्या सुयशची आहे. सुयशनं हे सगळं डिझायनिंग वगैरे केलंय. तो असेल. त्याचबरोबर दत्ता बनी असेल, आपला लखन असेल, ह्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आयडियांनी हे सगळं होत गेलं. ह्यामध्ये एकट्या कुणाचं असं नाही, पण ह्या सगळ्या टीमचं काम आहे आणि या टीममुळं हे आज शक्य झालं, की एवढ्या मोठ्या लेव्हलला आज आपली लीग पोहोचली. तुमच्याबरोबर सगळ्या मित्रांबरोबर फिरत असताना साताऱ्यामध्ये लखननी आपसुकच त्या दिवशी एक गोष्ट सांगितली, की आता यश असंही विचारलं जातंय, की आईच्या माध्यमातून, "लखन किती दिवसातून तू घरी येतोय? किती दिवसातून तू मला दिसलाय?" हां. लखनसारखे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे मित्र आहेत, आपले एकत्र आल्यानंतर ज्यावेळेला ही स्पर्धा येते आणि कुठेतरी असं वाटतं, की तुम्ही सगळ्यात सर्वोत्तम डिलिव्हर्ड केलंय या सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 100% सर. ते यासारखे ज्यांनी आपलं संपूर्ण म्हणजे काम असेल, घर असेल, हे सगळं बाजूला ठेवून या स्पर्धेसाठी पूर्णपणे आपला 100% वेळ दिला. त्यांच्या या वेळाची किंमत आहे, की आज आपली लीग एवढ्या मोठ्या लेव्हलला पोहोचली. त्याला एवढी पब्लिसिटी मिळते आणि त्याला एवढ्या लोकांच्यातनं आपल्याला डिमांड मिळते सर. मला तुमच्या व्यवसायाच्या बद्दल माहीत नाही, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळं मॅनेजमेंट केलंय, भविष्यात यश इव्हेंट कंपनीची स्थापना होऊ शकते का? नाही, नाही. माझा व्यवसाय हा वेगळा आहे सर. पण नक्कीच आम्हाला जे एस-डी-पी-एल आहे ते कायमस्वरूपी आपलं चालू राहील. त्याप्रमाणे आपण त्याच्यामार्फत एस-डी-पी-एलच्या मार्फत अजून ह्याच्यापेक्षा त्याचा दर्जा आपण उंचावू आणि जे आपलं हे जे नियोजन झालं हे 10 दिवसात, 15 दिवसात आमचं नियोजन झालं. ह्याच्या पुढं आम्हाला भरपूर वेळ आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून मोठा दर्जा आणि बक्षिसाची ही लीग होईल हे मी तुम्हाला सांगतो सर. आता मी तुमच्या वडिलांबद्दल तुम्हाला विचारेन. गेले 40 वर्ष ते व्यक्तिमत्व राजकारणात आहे, समाजकारणात आहेत, उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत, नगरसेवक म्हणून वॉर्डातली कामं असतील, संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या नावाची नेहमीच चर्चा असते. हे असं व्यक्तिमत्व ज्यावेळेला तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप सोडतं आणि त्यातल्या त्यात तेही मला पहिल्या मॅचपासून ज्यावेळेला पहिल्या दिवसाचा उद्घाटन सोहळा, मंत्री शिवेंद्रसिंह राजे आल्यापासून शेवटच्या मॅचपर्यंत सकाळी 5 वाजल्यापर्यंत ग्राउंडवर असणं, हं. परत सकाळी वॉर्डातले फोन सगळं हँडल करणं, सगळ्या गोष्टी करणं, ही जी ऊर्जा आहे, ती अविनाश कदम यांना कुठून येते आणि कशी येते? प्रथमतः ते एक राष्ट्रीय खेळाडू आहेत. ते जुडोचे राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि त्यांच्या लहानपणापासूनच एक खेळाडू वृत्ती आहे आणि त्यांना खेळाडूंबद्दल एक वेगळं विशेष प्रेम आहे. त्यामुळं खेळाडूंसाठी काहीतरी करायचं हे त्यांचं पहिल्यापासून एक लक्ष राहिलंय आणि नुसती एस-डी-पी-एल नाही तर बाकीच्या सर्व स्पर्धेंमध्ये म्हणजे सायकलिंग असेल, जुडो असेल, तुमचे फुटबॉल, क्रिकेट सगळ्या सगळ्या स्पोर्ट्समध्ये त्यांचं योगदान तेवढंच आहे. प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक स्पोर्ट्समनला ते तेवढा सपोर्ट करतात. त्यामुळं त्यांचं पहिल्यापासून राहिलंय, की कुठलाही स्पोर्ट्समन असू दे, त्याला आपण सपोर्ट करायचा आणि त्या खेळाडूसाठी आपण तेवढाच त्याला वेळ द्यायचा, त्या खेळासाठी वगैरे पण. आता वेगवेगळ्या खेळांची माहिती तुम्ही दिलेली आहे. हं. परंतु हा जो 35-40 वर्षांचा अविनाश दादा कदम यांचा प्रवास राहिला आहे. घरी तर मला असं वाटतं, की नक्कीच त्यांनी वेळ दिलेला नसेल. परंतु तुम्ही देखील आता कुठेतरी युवांचा देश म्हणून भारताला पाहिलं जातंय. कारण युवा ज्यावेळेला पुढे येतात त्यावेळेला वेगवेगळ्या गोष्टी जगभरात घडतात, भारतात घडतात आणि त्याच्यामुळे एस-डी-पी-एल हा जो कन्सेप्ट आहे, तुम्ही सगळ्या युवांनी जो पुढे आणलाय, हं. भविष्यात या सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला तुम्ही कुठल्या पद्धतीचं वळण द्याल आणि कुठे पाहताय या सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला? हे आज आम्ही एक रोप लावलंय सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं. त्याचं मोठं वृक्ष करायचं काम आमच्या या टीमचं आहे. ही सर्व टीम एक मोठं वृक्ष करेल आणि जे आज आपण भारतभर सगळे तुम्ही सुप्रीमो कप असेल, प्रेसिडेंट कप असेल, ह्यासारखे मोठमोठे तुम्ही टुर्नामेंट बघताय. रायगड चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, यासारख्या ज्या टुर्नामेंट आहेत, तिथंही एस-डी-पी-एल लीग एक नंबरला जाईल, हे मी तुम्हाला सांगतो आज. तर हे होते यश कदम, अविनाश कदम यांचे सुपुत्र आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी संकल्पना त्यांनी या एस-डी-पी-एलच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याला दिलेली आहे आणि इथून पुढचा प्रवास असाच खडतर जरी असला, परंतु एक दिवस असा येईल, की भारताच्या 10 म्हणजे दिग्गज स्पर्धांमध्ये एस-डी-पी-एल सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं नाव घेतलं जाईल आणि त्याच्या मागचं कारण यश कदम आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार असेल, हे मात्र आवर्जून या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतो. खूप चांगले बोललेत. धन्यवाद यश कदम.